नमस्कार मंडळी, माझ्या माहेरच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत. आणि बघा, आज आईने काय काय जेवण आमच्यासाठी बनवलं आहे. तर दोन्ही पण वहिनी माहेराला गेल्या होत्या भाऊबीजसाठी. तर आईने बनवलं होतं इकडे टमाट्याचा ठेचा, मेथीची भाजी तोंडी लावण्यासाठी, शेरण्या, वांग्याची भाजी, कण्याच्या चुलीवरच्या खमंग अशा भाकरी आणि ठेचा. इतकं सुंदर आणि स्वादिष्ट जेवण आईनं बनवलं होतं. तर बघा, माझी मोठी ताई, मी, देवयानी आणि तिची मुलगी मनाली. तर मनाली जास्तीत जास्त ही मामाच्याच घरी जास्त राहत होती लग्ना अगोदर पहिले, आणि मम्मीच्या घरी कमी. तर खूप ती इकडे मामाच्याच घरी तिचं जास्त येणं जाणं होतं. परंतु आता कसं की लग्न झाल्यापासून आणि ती पण आता नोकरीला लागली, त्यामुळे भरपूर दिवस झाले, 4 ते 5 वर्ष झाले मामाच्या घरी काय आली नव्हती. आणि हे बघा, सोहम आणि तिचा मुलगा युग आणि माझा मुलगा श्रीपाद. तर बघा, मुलांची सुरू आहे इकडे जेवणं. तर अशा खूप मज्जा इकडे माहेरात सुद्धा आम्ही केली. जेवण वगैरे झाले, नंतर गेलो मुलांचे कपडे घेण्यासाठी चिखलीला. तर इकडे सुरू आहे कपडे खरेदी करणं, आणि दिवाळीची सुद्धा काही खरेदी आमची सुरू होती. टाकल्या होत्या भाकरी. तर ताईला आज घरी जायचं होतं, म्हणून आईची खूप अशी धावपळ आणि स्वयंपाकाची गडबड इकडे सुरू आहे. आणि सर्वांनीच केले आम्ही सोबत जेवणात. तर खरोखर आईचं आजचं जर जेवण जर म्हटलं तर 2 घास नक्कीच माणूस शिल्लक खातं, आणि माहेरचं प्रेम काही वेगळंच असतं. तर अशा प्रकारे इकडे पाहुणचारसुद्धा केला, आणि माझ्या दादांनीच भाजीसुद्धा आणून दिली होती. तर सर्वजण एकत्र आल्यानंतर खूपच असा आनंद होतो, आणि काही जेवायचीसुद्धा वेगळीच चव या ठिकाणी लागत होती. तर बघा, युगचं सुरू होतं मुलांसोबत खेळणं. तर खूपच युगच्या सोबत मुलंसुद्धा असे खेळत होते, आणि त्याला पण इतकं छान इकडे कर्म लागलं होतं. तर अगदी नाही म्हणत होता घरी जाण्यासाठी. बघा, आता ताई आणि मनालीसुद्धा निघली. तर आजीचं किती पहिल्यापासून मनाली खूप आईच्याच अंगावर आहे. तर सर्वच हे चालले होते. तर बघा, वाटी लावण्यासाठी की सर्वच जमले होते. आणि आता युग, ताई आणि मनालीला माझा मोठा भाऊ दादा त्यांना सोडवत आहे. तर मेकरला राहते ते. तर अशा प्रकारे खूप छान आमची अशी दिवाळी इकडे मजेत गेली. आणि बघा, सोहमने त्यांच्या घरी लवबर्डसुद्धा आणला आहे. तर हे मुलं बघून खूप असा याचासुद्धा आरडाओरडा.
काकाच्या घरी पाणीपुरी, कचोरी, समोस्यांचं स्टॉल आहे. तर बघा इकडे सूर्योदय काकूचं समोस्याने दामानं तर खरोखर खूप स्वादिष्ट आणि सुंदर अशी पाणीपुरी म्हणजे काकाच्या तिथे भेटते. आणि एका काकाची अशी हॉटेल आहे. तर सुंदर असे त्यांचे रोडवर असल्यामुळे आपापले धंदे आहेत. तर इकडे एका काकाचा जो मुलगा आहे तर त्याच्याकडे आहे दूध डेअरी. तर बघा हे दूध डेअरीवर जे काही सामान आहे तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते. तर आपापले इकडे जोड व्यवसाय काही धंदे पण आहेत त्यांची शेतीला लागून. तर खूप इकडे कसं की दूध वगैरे या डेअरीवर मिळतं ना. आमची चालू आहे आता घरी जाण्याची तयारी. बॅगा वगैरे सर्व अशा पॅकिंग केल्या होत्या आणि दादाने आम्हाला सुद्धा नेऊन सोडवलं आहे. तर अशा प्रकारे एकदम 2 दिवस का होईना पण अगदी आनंदात गेले आणि माहेरचं जे प्रेम आहे ते भरभरून भेटलं. तर असंच माझा हा माहेरचा छोटासा ब्लॉग मी तुम्हाला टाकला होता. तर कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये